काय बोलू? कारण गेले काही दिवस त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगतोय. दिवस एक 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 उजाडतोय, मावळतोय. नवीन दिवस उजाडतोय, तोही मावळतोय. अनेक जण मला प्रश्न विचारतात. म्हणजे प्रश्न तोच आहे जो तुमच्याही मनात आहे, माझ्याही मनात आहे. एकूणच हे जे काही युद्ध चालू आहे, याच परिस्थितीत आहे. वाट बघतोय आपण, हे रण संपणार कधी. आणि हे रण लढताना तीच तर पंचायत आहे. आणि हा शत्रू सुद्धा एवढा विचित्र आहे की तो आपल्याच लोकांच्या माध्यमातून आपल्यावरती हल्ला करायला बघतोय. पण तरी देखील आपण सर्वांनी जो एक अभूतपूर्व पराक्रमच मी म्हणेन, आणि मला खात्री आहे उद्या हे आपलं युद्ध सुरू होऊन पुढे पूर्ण करतो. आपण 6 आठवडे, फार मोठा काळ आहे. गेल्या वेळेला बोललो होतो तेव्हा 5 आठवडे पूर्ण केले होते. आता मी नम्रपणाने आपल्या समोर काही माहिती ठेवतो आहे. याचा अर्थ असं नाही की इतर देशामध्ये, इतर राज्य काही 1 वाजतोय, 1 वाजेपर्यंत आणखीनही आकडा पुढे सरकलेला आहे. आणि तो आकडा आहे, आपण महाराष्ट्रामध्ये किती टेस्ट केलेले आहेत. एक जे काही सगळीकडे काहूर उठतं ना, टेस्ट 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 करा टेस्ट, तो काल संध्याकाळपर्यंतचा साधारणतः 66,796, म्हणजे 66,800 जे आपल्या व्यक्ती होत्या त्या निगेटिव्ह आलेल्या आहेत. म्हणजे त्यांना ह्याचा प्रादुर्भाव झालेला नाही. 66-67,000 ह्या टेस्ट झाल्यानंतर मग जे चित्र आपल्यासमोर आहे ते हेच आहे की साधारणतः 3,666-67,000 टेस्ट केल्यानंतर त्याच्यात 3,600 हे पॉझिटिव्ह आलेले आहेत. एकूण आतापर्यंत त्यातले 300-350 हे कालपर्यंत सांगतोय. ज्यांना ह्याचा प्रादुर्भाव झाला होता त्यांना बरं करून आपण घरी सुद्धा सोडलेलं आहे. सुद्धा एक आपण समाधान मानू शकतोय की जेवढे काही पॉझिटिव्ह रुग्ण आपल्याला सापडत आहेत त्यांच्यात किमान 70 ते 75% हे अतिसौम्य किंवा ज्यांना अजिबात लक्षणं नाहीत या वर्गात मोडत आहेत. आपल्याकडे जवळपास आज 52 रुग्ण हे थोडेसे मध्यम गंभीर, हे जे गंभीर आहेत त्यांना वाचवणं. पण होतंय काय की काही ठिकाणी आज सुद्धा मला ठिकठिकाणच्या डॉक्टरांकडनं जे काही त्यांच्याशी चर्चा करतोय तर असं समजतंय की बऱ्याच वेळेला अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये हे रुग्ण आपल्याकडे येतात. म्हणजे आपण काहीच करू शकत नाही. काही केसेसमध्ये तर असे आढळून आलेले आहे की तो रुग्ण आल्यानंतर त्याचा रिपोर्ट टेस्टला दिल्यानंतर तो जो काय काळ लागतो, टेस्टसाठी जो काय काळ लागतो, रिपोर्ट येण्यासाठी तो लागतोच आहे. तो काय अजून कोणी कमी नाही करू शकलेला. तो रिपोर्ट प्राथमिकता देऊन आपण करून घेतो की हा गंभीर आहे, ह्याचा रिपोर्ट आम्हाला आधी द्या. एक काही अपवादात्मक परिस्थितीत असे झालेले आहे की ते रिपोर्ट येण्याच्या आतच त्यांचं दुर्दैवाने निधन झालेलं आहे. आणि म्हणून मला नेहमी हेच तुम्हाला सांगतो आहे आणि सांगायचं आहे की कोणतेही लक्षण, सर्दी, खोकला, ताप हे लपवू नका. घरच्या घरी उपचार करू नका. आपण याची विभागणी केलेली आहे, ज्याला आपण फीवर क्लिनिक म्हणतो. सर्दी, खोकला, ताप यांच्यासाठी दवाखाने पण सुरू केलेले आहेत. ज्यांना ही लक्षणं आढळतील, ही अशी काही ज्याला म्हणतो ना की नुसतं संसर्ग म्हणजे हात लावला तरी झालं असं नाही आहे. जर मास्क लावला, थोडं अंतर ठेवलं तर हे प्रादुर्भाव याचा टाळता येतो. पण आपल्यापासून आपल्याला हे लक्षणे दिसत असतील तर लोक वालीत टाकतील का? अशा संस्कृतीचा महाराष्ट्र नाही आहे. एकमेकाला मदत करणारी आपली संस्कृती आहे. आणि म्हणून मी पुन्हा आपल्याला विनंती करतोय की जर का कोणाला अशी लक्षणं आढळली, स्वतःमध्ये अशी लक्षणं वाटली, तर न घाबरता, न पळता, घरच्या घरी न राहता तुम्ही ह्या दवाखान्यात या. जेवढं लवकर आपण याल तेवढं लवकर आपल्यावरती इलाज होईल. आणि मी गेल्या वेळेला सांगितलं होतं की करोना झाला म्हणजे संपलं, असं नाही. आज सुद्धा जे मी तुम्हाला आकडा दिलेला आहे, बरं होऊन म्हणजे काही ठिकाणी तर जवळपास गंभीर झालेली रुग्ण सुद्धा बरे होऊन आपण घरी सोडलेत, म्हणजे त्यांना जाऊ दिलेलं, बरं करून घरी जाऊ दिलेलं आहे. तर असंही आहे, अगदी 6 महिन्याच्या बाळापासून 83, 84, 85 वयाच्या आजीपर्यंत रुग्ण हे बरे झालेले आहेत, बरे होत आहेत. पण वेळेमध्ये आले तर, वेळेत आले पाहिजे. एक गोष्ट मला आणखीन सांगावीशी वाटते की काल मी संध्याकाळी मुंबईतील जे आपले खाजगी दवाखाने आहेत, हॉस्पिटल्स आहेत, किंबहुना
लढायला कमी नाही आहेत. त्यांच्याशी मी स्वतः बोललो, आपले टास्क फोर्सचे डॉक्टर बोलले, महापालिका आयुक्त बोलले. या सर्वांनी एक आपल्याला आश्वासन दिलेलं आहे, विश्वास दिलेला आहे की आज उद्यापासून ह्यांच्या सगळ्या ज्या काही प्रॅक्टिस आहेत, विशेषतः नॉन कोविड पेशंटसाठी, नॉन कोविड म्हणजे ज्यांना कोविड नाही आहे, कोरोना झालेला नाही आहे, असे सुद्धा अनेक रुग्ण त्यांच्या जुन्या तक्रारी आहेत. कोणाला किडनीचे आजार आहेत, कोणाला हृदयरोग आहे, कोणाला मधुमेह आहे, इतरही काही व्याधी आहेत, काही जणांना अचानक होत आहेत. तर त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी हे क्लिनिक, हे दवाखाने आणि हे हॉस्पिटल्स ही कोणत्याही परिस्थितीत चालू पाहिजेत. नाहीतर कोरोना 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 करताना ह्यांच्याकडे दुर्लक्ष झालं तर हाही वर्ग खूप मोठा आहे. त्याच्यासाठी ते आपल्याला मदत करतात. त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतोय. आणि मी संपूर्ण महाराष्ट्रातील डॉक्टर्सना आवाहन करतोय, विनंती करतो आहे की मुंबईतले डॉक्टर्स तयार झालेले आहेत, महाराष्ट्रामध्ये सुद्धा तयार होत आहेत. पण आता घाबरू नका. तुम्हाला जे जे काही हवं आहे, जे जे काय सरकार म्हणून करता येणं शक्य आहे, ते सर्व सरकार म्हणून आम्ही करतो आहोत. काही काळजी करू नका. तुम्हाला अगदी पीपी किट पाहिजे असतील, जिथे जिथे शक्य आहे, कारण आजही या सगळ्या उपकरणांचा थोडा नाही म्हटलं तरी तुटवडा आहेच. मी उगाच काहीतरी खोटं सांगणार नाहीये, पण तुटवडा थोडासा आहे. पुरवठा होतो आहे, केंद्राकडनं होतोय. राज्य सरकार सुद्धा जिथून जिथून शक्य होईल तिथून तिथून हा जो काही उपकरणांचा आपल्याला पुरवठा होऊ शकतोय त्यांना संपर्क करून त्यांच्याकडनं सुद्धा घेतोय. म्हणजे हे होत आहे, परिस्थिती सुधारते, नक्की सुधारते. धान्याच्या बाबतीत सुद्धा जवळपास 80-90% लोकांपर्यंत राशन आपण पोहोचवलेलं आहे. भगवा रेशन कार्डच्या बाबतीमध्ये राज्याने जो एक मोठा निर्णय घेतला त्याच्याप्रमाणे वाटप आता येत्या काही दिवसात सुरू होते. आपण त्यांना कमी दराने, सवलतीच्या दराने अन्नधान्य देतो आहोत. केंद्राने सुद्धा मी मागे जे बोललो होतो किमान आधारभूत किमतीने, त्याच्या बाबतीत सुद्धा ते मदत करतायत. आपल्याला अजून काय करता येणं शक्य आहे ह्याच्याबद्दल विचार करून केंद्राशी आपली बोलणी चालू आहेत. केंद्र सुद्धा आपल्याला मदत करते. महत्त्वाचा मुद्दा काय, अनेकांना असं आजही वाटते की केंद्र सरकार मोफत धान्य वाटते, तुम्ही का नाही देत? मोफत धान्य, केंद्र मोफत धान्य देते, मग तुम्ही का नाही देत? मोफत देत आहे, पण ते आत्तापर्यंत तरी फक्त त्यांनी तांदूळ दिलेले आहे. आणि हा तांदूळ सुद्धा अन्न सुरक्षा जी काही आपली एक योजना आहे त्यातल्या लाभार्थ्यांसाठी आहे. जसजसा तांदूळ येतोय तसं तोही आपण वाटतोय. या तांदूळाबरोबर आपण डाळ आणि गव्हाची मागणी केलेली आहे. कारण नुसता तांदूळ घेतोय तो आम्ही देतोय, पण तांदूळासोबत म्हणजे भाताबरोबर गहू आणि डाळ तर पाहिजे. त्या गहू आणि डाळीची सुद्धा आपण मागणी केलेली आहे. आणि मला विश्वास आहे अजून जरी त्याच्यात काही सुधारणा झाली नसली तरी लवकरात लवकर केंद्र सरकार ही आपली मागणी मान्य करून डाळीचा आणि गव्हाचा सुद्धा पुरवठा आपल्याला करेल. तो जसा येईल तसं तो आपण वितरण करायला त्याची सुरुवात करतोय. एकूणच काय की हळूहळू आता गोष्टी या आपल्याला लक्षात आल्यानंतर त्याच्याही बाबतीत यंत्रणा ही व्यवस्थित काम करते आहे. हे सगळं करताना आता उद्या 20 तारीख आपण तर आपला लॉकडाऊन 30 तारखेपर्यंत आणि केंद्र सरकारने म्हणजे माननीय पंतप्रधानांनी तर 3 मे पर्यंत केलं. चांगली गोष्ट केली. ह्याचं कारण असं की गेल्या काही दिवसामध्ये हे जे काही आकडे आहेत हे केंद्र सरकार सुद्धा बोलते की थोडेसे त्याच्यामध्ये घट होते. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि मुंबईमध्ये सुद्धा मी अद्याप काही बोलणार नाहीये. गेल्या काही दिवसातले आकडे ह्याची पुन्हा मी एक तपासणी करायला सांगितले की मला खात्रीपूर्वक सांगा. आहे रोजची मला माहिती येते, पण कुठेही भ्रमात आपण राहायचं नाहीये. कारण हा कोरोना जो आहे जगभराचा आपण अनुभव घेतला तर त्याची वाढ होते, पुन्हा थोडी खाली होते, पुन्हा वरती येतो, पुन्हा खाली जातो. हे थोडं वरखाली होतं. खाली लवकर येईल आणि वर जास्त जाणार नाही ह्याची दक्षता आपल्याला घ्यायची. कुठेही भ्रमात राहून चालणार नाही, गाफील राहून चालणार नाही. आता काय झालं, आला खाली नाही, खाली नाही, तो खाली आला आणि आपण गाफील राहिलो तर तो खाली आणि जाऊ रे. तर तसं नकोय, मला गाफील राहायचं नाहीये. आज मला महत्त्वाचं जे सांगायचं आहे की 20 तारखेपासून जे काही सगळं ठप्प झालेलं आहे, अर्थचक्र आपलं या कोरोनाच्या चिखलात रुतलेलं आहे. अर्थचक्र हे पुन्हा फिरवायलाच पाहिजे. नाहीतर कोरोनातून आपण बाहेर पडू आणि आर्थिक संकटात म्हणजे आगीतून फुफाट्यात. आणि त्याच्यासाठी उद्यापासून परत एकदा गणपती बाप्पा मोरया करून काही ठिकाणी आपण याला मोजक्या आणि माफक स्वरूपात परवानगी देत आहोत.